पुस्तक दुर्दम्य भाग 40. वामन मोठा गोड मुलगा होता. विश्वनाथच्या पाठीवरचा हा मुलगा आता 2.5-3 वर्षांचा झाला होता. मोठ्या 2 मुलांना वाटे तशी बळवंतरावांची त्याला भीती वाटत नसे. गाडीची शिट्टी वाजली म्हणजे बळवंतरावांच्या पुढे जाऊन तो उभा राही आणि मान डोलावीत व खांदे झुलवीत तो त्यांना सांगे, दादा गाडी कोकली. बळवंतरावही पुस्तकातून डोके वर काढून त्याच्याकडे बघत आणि हसत. बाहेरून घरी आल्यावर ते अंगरखा पगडी काढताना विचारीत, कशी काय आहे गाडीची तब्येत. अलीकडे गाडीची तब्येत फारच बिघडली होती. वामन हगवणीने बेजार झाला होता. त्यातच तो एकदा जिन्यावरून गडगडत तळाशी गेला होता. त्यामुळे त्याची प्रकृती अधिकच बिघडली होती. घरातल्या सगळ्या माणसांना त्याची शुश्रूषा करीत अहोरात्र त्याच्याजवळ बसावे लागे. बळवंतराव रात्री बराच वेळ त्याच्याजवळ जागत बसले. मग पहाटेच्या वेळी पांडुरंगाला उठवून त्यांनी मुलाला त्याच्या स्वाधीन केले आणि ते जाऊन झोपले. पांडुरंग हा मामींचा भाचा. त्याला बळवंतरावांनी कोकणातून येताना शिक्षणासाठी म्हणून आपल्याबरोबर आणले होते. पांडुरंग मुलाला खांद्यावर टाकून फेऱ्या घालीत होता. मध्येच त्या मुलाने आचका दिला व साराच कारभार आटोपला. पांडुरंगाने घाबऱ्या घाबऱ्या बळवंतरावांना उठवले आणि म्हटले, या मुलाचं काय ते बघा. बळवंतरावांनी मुलाच्या अंगाला हात लावून पाहिले आणि त्याची नाडी चाचपली आणि ते म्हणाले, ठीक आहे, हरीची इच्छा. पांडुरंग म्हणाला, आता काय करू. बळवंतराव म्हणाले, त्याची आई निजली आहे, तिथे तिच्या बाजूला अंथरुणावर हळूच ठेव, काही बोलू नको आणि तिला उठवू नको. बळवंतराव तेथेच अंथरुणाजवळ उभे राहिले. थोड्या वेळाने मामी जाग्या झाल्या. आपल्याजवळ झोपलेला मुलगा पाहून त्या म्हणाल्या, चांगली नीज आली आहे हो मुलाला. बळवंतराव गंभीरपणाने म्हणाले, पण ही नीज मात्र इच्छा असल्यास पुन्हा जन्माला येण्याकरता आहे. मामी क्षणभर गोंधळल्या. लगेच मग त्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्यांनी झडप घालून मुलाचे अंग एकदा चाचपले आणि मग त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या. बळवंतराव म्हणाले, आता दुःख करून काय होणार आहे. गेलेलं माणूस काही परत यायचं नाही. हळूहळू पावले टाकीत ते बाहेर निघून गेले. सकाळच्या वेळी कौलातून एखादा सूर्यकिरणांचा कवडसा जमिनीवर उतरावा आणि मग लुप्त व्हावा तसा वामन आला आणि गेला. सोसायटीतील भांडणे वाढतच चालली होती. काही दिवस संस्थेचा सगळा कारभार बळवंतरावांच्या हाती सोपविण्यात चा प्रयोग झाला. मग पण तो फसला. मग गोखल्यांचे अंकगणिताचे पुस्तक शाळेत लावण्यावरून वाद झाला. असे सारखे काही ना काही चालूच होते. मिशनरी वृत्तीने देशसेवा करणाऱ्या सुशिक्षित कार्यकर्त्यांचे एक शिस्तबद्ध सैन्य संस्थेच्या द्वारे उभे करायचे हे बळवंतरावांचे उद्दिष्ट होते. ते सफल होणे अशक्य आहे हे त्यांना कळून चुकले होते. त्यामुळे संस्थेविषयी ते उदासीन झाले आणि राजकीय चळवळीत ते अधिकच रस घेऊ लागले. केसरीत आता राजकीय विषयांवर अधिकाधिक लेख येऊ लागले. जुलै व ऑगस्ट महिन्यात बळवंतरावांनी काँग्रेसवर लेख लिहिले. दरवर्षी शेकडो गृहस्थ वेळ व पैसे खर्च करून दूरदूरचा प्रवास करतात व राष्ट्रहिताच्या प्रश्नांची चर्चा करतात. ही एक आशादायक गोष्ट आहे असे मत बळवंतरावांनी या लेखात व्यक्त केले. काँग्रेसने सुरू केलेले कार्य म्हणजे स्वातंत्र्यासाठी चाललेला शस्त्रनिपातशून्य संग्रामच आहे असे त्यांनी वर्णन केले. नंतर हिंदी संस्थानांवर त्यांनी लेख लिहिले. त्यात आपल्या हितसंबंधांच्या रक्षणासाठी आपसात एकजूट करायचा सल्ला त्यांनी संस्थानिकांना दिला आणि संस्थाने व ब्रिटिश अंमलाखालचा मुलूक यांच्या ऐक्यावर त्यांनी भर दिला. ऑगस्ट महिन्यात त्यांनी हिंदू व मुसलमान यांच्या प्रश्नांवर लेख लिहिला. 1887च्या काँग्रेसमध्ये मांडलेला गोरक्षणाचा ठराव मुसलमानांच्या विरोधांमुळे मागे घ्यावा लागला होता आणि त्यामुळे 1888 साली हिंदूंनी स्वतंत्रपणे गोरक्षणाची चळवळ सुरू केली होती. भावी कलहाची ही नांदीच होती. या सर्व गोष्टींचा बळवंतरावांनी आपल्या लेखात उहापोह केला. नुसते सर्व जातींचे व धर्मांचे लोक काँग्रेसमध्ये आले म्हणून ती राष्ट्रीय संस्था होत नाही. हे सर्व लोक एका व्यापक राष्ट्रीय दृष्टिकोनातून सगळ्या प्रश्नांकडे पाहतील तेव्हाच काँग्रेस ही खऱ्या अर्थाने राष्ट्रीय होईल असे मत त्यांनी या लेखात व्यक्त केले. याचवेळी क्रॉफर्ड प्रकरण उपस्थित झाले. क्रॉफर्ड हे एक कमिशनरच्या हुद्द्यापर्यंत पोहोचलेले बडे इंग्रज अधिकारी होते. त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल वादच नव्हता. त्यांचे वागणे व बोलणे देखील सौजन्यपूर्ण होते.
अस्सल कोकणस्थी वळणाचे मराठी ते उत्तम बोलत. एतद्देशीय लोकांशी त्यांचे संबंध स्नेहाचे होते. पण क्रॉफर्ड साहेबांना ख्याली खुशालीच्या जीवनाचा शोक होता. मोठमोठ्या मेजवान्या द्याव्या, उंची विलायती दारू यथेच्छ प्यावी, युरोपियन स्त्रियांशी सलगी करावी, त्यांना मौल्यवान वस्तू भेट द्यावा असा त्यांचा खुशाल चेंडू जीवनक्रम होता. यामुळे कामे तुंबून राहत. पण एखाद्या रात्री दारूच्या बाटल्या आणि सिगरेटच्या पेट्या टेबलावर मांडून क्रॉफर्ड साहेब रात्रभर जागरण करीत आणि सगळ्या कामाचा फडशा पाडीत. ख्याली खुशालीच्या जीवनामुळे पैशाच्या ज्या अडचणी होत त्याचे निवारण मात्र इतक्या सहजपणे होत नसे. त्या अडचणी मिटवण्यासाठी क्रॉफर्ड साहेब एतद्देशीय लोकांकडून कर्जे आणि देणग्या घेत असत. कर्जाची फेड करायला ते विसरत असत आणि देणग्यांच्या बदल्यात जमिनींच्या व वतनांच्या प्रश्नांची ते समाधानकारक सोडवणूक करीत असत. यामुळे सरकारचे नुकसान होत असले तरी काही एतद्देशीय लोकांचे भले होत असे. या लाचलुचपतीच्या व्यवहारात ते आपल्या हाताखालच्या मामलेदार मंडळींचा उपयोग करून घेत असत. याबाबतीत त्यांचा प्रमुख हस्तक हणमंतराव नावाचा गृहस्थ होता. हा एखाद्या संस्थानिकासारखा मोठ्या थाटात राही. गाद्या गिरद्यांवर लोळावे, उंची मद्य प्यावे आणि उन्हाळ्यात बर्फाच्या लाद्याच्या लाद्या घरी आणून जीव थंड करावा असा त्याचा जीवनक्रम होता. मामलेदार आषाढभूतपणे त्याच्या पायाशी बसत आणि मोठ्या अदबीने उपरणे तोंडावर धरून त्याच्याशी बोलत. क्रॉफर्ड साहेबांची ही बेताल वागणूक अनेक उच्च सरकारी अधिकाऱ्यांना पसंत नव्हती. खुद्द रे साहेबांच्या कानापर्यंत हे प्रकरण गेले. क्रॉफर्ड साहेबाविरुद्ध इलाज करायचा असे ठरले. पहिल्याने हणमंतरावाला कैद करण्यात आले आणि त्याच्यावर खटला होऊन त्याला शिक्षा झाली. क्रॉफर्ड साहेब आपल्या मदतीला धावून आला नाही असे पाहून हणमंतरावाने शिक्षा झाल्यावर कबुली जबाब दिला. त्याच्या आधारावर क्रॉफर्ड साहेबाला सस्पेंड करण्यात आले आणि त्याच्यावर फौजदारी खटला भरण्यात आला. पुढे त्याची चौकशी करण्यासाठी एक कमिशन बसवण्यात आले. मात्र क्रॉफर्ड साहेब हा गोऱ्या कातडीचा इंग्रज असल्याने अखेर लाच घेतल्याच्या आरोपातून तो सुटला. त्याला फक्त नोकरी गमवावी लागली. क्रॉफर्ड साहेबावरचा आरोप शाबित करण्याकरता म्हणून काही मामलेदारांनी आपण त्याला लाच दिली अशा कबुल्या दिल्या होत्या. खरी साक्ष दिली तर त्यांना माफी करण्यात येईल असे आश्वासन सरकारने दिले होते. पण नंतर मात्र त्याच्यावर फौजदारी खटले झाले नाहीत तरी त्यांना बडतर्फ करण्याचा सपाटा सुरू झाला. त्यामुळे मामलेदारांची केविलवाणा अवस्था झाली. सरदार खाजगीवाल्यांच्या वाड्यात रावसाहेब ऐनापुरे नावाचे गृहस्थ राहत असत. बळवंतरावांचा आणि त्यांचा अत्यंत स्नेह होता. सोसायटीतल्या लोकांशी पटेनासे झाल्यापासून बळवंतरावांची संध्याकाळी बैठक ऐनापुऱ्यांच्या घरी असे. बिचारे मामलेदार रोज तेथे येत आणि आपली कर्मकहाणी पुन्हा पुन्हा बळवंतरावांच्या कानावर घालीत. गावात त्यांना सहानुभूती मिळण्याऐवजी त्यांची कुचेष्टा होत होती. पुणेकरांनी आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे त्यांना पेकंट मामलेदार असे नाव देऊन टाकले होते. गावातली मंडळी त्यांच्याविषयी नाना प्रकारे बोलत असत. कोणी म्हणत, आपली शक्ती पाहून माणसानं उडी घ्यावी. क्रॉफर्ड साहेब किती झाला तरी बडा इंग्रज अधिकारी. त्याची आबरू चव्हाट्यावर आणली तर ते सरकार कसं सहन करील. त्याचा वचपा निघणारच. कोणी म्हणत, तुम्ही तरी लाच देण्याचं काम केलंत ना, मग भोगा आता आपल्या कर्माची फळं. कोणी म्हणत, लाच द्यायची ती द्यायची आणि वर ती दिल्याची कबुली देखील द्यायची. हा कुठच्या मुलखाचा शहाणपणा. कोणी म्हणत, आपल्या हातानं आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. आता ओरडून आणि विव्हळून काय फायदा. बिचाऱ्या मामलेदारांना तोंड दाबून हा जोड्यांचा मार सहन करावा लागे. मग ते ऐनापुऱ्यांच्या घरी धाव घेत. त्या दिवशी देखील बळवंतराव ऐनापुऱ्यांच्या घरी येऊन पोचले तेव्हा हे सगळे मामलेदार त्यांच्या भोवती जमा झाले. बळवंतरावांच्या व्यक्तिमत्वातच असा काही गुण होता की ते जवळपास असले म्हणजे सगळ्यांना धीर यायचा. आपली बाजू बळकट आहे, आपल्यालाही पुष्कळ काही करता येण्याजोगे आहे असे वाटू लागायचे. भावे फारच निराश झाले होते. ते बळवंतरावांना म्हणाले, आता आपण आपल्या सरकारात अर्ज लिहावा की आमची चूक झाली खरी, तरी आम्हाला माफी करून दयावंत सरकारनं पदरात घ्यावं. बळवंतरावांनी आपली भेदक नजर भाव्यांकडे वळवली. अहो, ह्या मार्गानं कामं झाली असती तर मल्हारराव गायकवाडांनी गादी कशाला गमावली असती आणि पेशवाई तरी कशाला बुडली असती. राजकारणात दयेला फारसं स्थान नसतं. हा सगळा ताकदीचा खेळ आहे. नगरकर म्हणाले, पण आपल्याजवळ काय ताकद आहे, आपण काय करणार.
मी केसरीतून लेख लिहितोच आहे. आपण पुण्यात मोठी सभा भरवू. मोठमोठ्या मंडळींच्या सह्या घेऊन अर्ज पाठवू. हा प्रश्न केवळ 4 मामलेदारांच्या नोकरीचा आहे असं सरकारला वाटता कामा नये. हिंदी प्रजेवर ब्रिटिश नोकरशाहीकडून होणारा अन्याय असं स्वरूप त्याला प्राप्त झालं पाहिजे. मुळात या प्रश्नाचं स्वरूप तेच आहे. या प्रश्नाला असं व्यापक स्वरूप मिळालं म्हणजे लोकमत जागृत होईल आणि मग सरकारलाही या प्रश्नाचा वेगळ्या प्रकारे विचार करावा लागेल. बळवंतरावांनी बोलता बोलता चिंधीचा शालू केला. भावांनी निराशेने आपला हात पालथा केला. सभांनी आणि लेखांनी हो काय होणार? सरकारचं त्यामुळे काय वाकडं होणार आहे? बळवंतरावांनी आपला राग आवरला आणि शाळेतल्या मुलांना सांगावे तसे ते समजावून सांगू लागले. हे इंग्रज मोठे हुशार आहेत. वर्तमानपत्र व सभा लोकांचा असंतोष व्यक्त करण्याचे मार्ग आहेत हे त्यांना माहीत आहे आणि हा असंतोष शक्यतो दूर करावा, निदान सौम्य करावा असा त्यांचा प्रयत्न असतो. कारण हा असंतोष असाच वाढू दिला तर 1857 साली झाला तसा त्याचा स्फोट होतो हे त्यांना अनुभवानं माहीत आहे. असला स्फोट दडपून टाकता येतो, पण ते फार खर्चाचं व जिकरीचं काम असतं आणि त्यामुळे राज्याची बळकटी कमी होते. आपल्या राज्यकर्त्यांना हे नको आहे. सगळ्या मामलेदारांचे डोळे फाटल्यासारखे झाले. आपल्याला नोकरीवरून कमी केल्यामुळे इंग्रजांची राजसत्ता डळमळीत होईल ही कल्पनाच त्यांना दिलासा देणारी वाटली. तरी पण भावे म्हणाले, ह्या फार लांबच्या गोष्टी झाल्या. ह्या बाबतीत सरकार इतका खोलवर विचार करील हे कशावरून? बळवंतराव हसले. अहो, आपण त्यांना तसा विचार करायला लावू अशी धमक बाळगली नाही तर आपल्याला हातपाय हलवायला नकोत. पुन्हा दुसरे मार्ग आहेतच. हे इंग्रज कायद्याला फार मान देतात. सरकारनं दिलेली वचनं पाळली पाहिजेत अशीही त्यांची परंपरा आहे. या गोष्टीचा आपण शक्य तितका फायदा घेतला पाहिजे. नगरकर म्हणाले, सरकारनं आम्हाला दिलेलं वचन पाळलं नाही तर त्यांचं कोण काय करणार आहे? करणार कोणी काहीच नाही. पण ब्रिटिशांची जी जबाबदार राज्यपद्धती आहे ती त्या गोष्टींना महत्त्व आहे. उद्या सरकार बेगुमानपणे वाटेल ते करू लागलं तर पार्लमेंट तरी कसं टिकून राहील? तेव्हा आपल्या स्वतःच्या हितासाठीच इंग्रज लोक या बाबतीत दक्ष असतात. भावे म्हणाले, असं असतं तर आमच्या नोकऱ्यांवर गदा आलीच असती कशाला? तुमच्या नोकरीवर गदा आणली ती इथल्या इंग्रज अधिकाऱ्यांनी. पण त्यांचे बाप तिकडे पार्लमेंटात आहेत, त्यांचं काय? त्यांना हे मुळीच आवडायचं नाही. पत्रव्यवहार करून मी ही गोष्ट पार्लमेंटच्या मेंबरांच्या निदर्शनास आणणार आहे. तिकडे पार्लमेंटात एखादा प्रश्न विचारला तर इकडील मंडळी वचकून असतात. पुन्हा सगळ्या मामलेदारांचे डोळे फाटले. आपल्यासारख्या यःकिंचित माणसाच्या नोकरीबद्दल खुद्द पार्लमेंटात प्रश्न विचारले जावे ही गोष्ट त्यांना अपूर्वाईची वाटली. पण तरी भाव्यांनी पुन्हा आपले रडगाणे सुरू केले. पार्लमेंटच्या लोकांना केवढाली मोठाली कामं हाताळायची असतात. त्यांना आपल्या प्रकरणाचं काय महत्त्व वाटणार आहे? बळवंतरावांनी पुन्हा आपला राग आवरला. पार्लमेंटात विरोधी पक्षांचे लोकही असतात. ते सरकारचं उणं काढायला टपलेलेच असतात. नगरकर म्हणाले, या सगळ्या मोठमोठ्या गोष्टी झाल्या, पण इथे आणखीन एक नवं ब्रह्मसंकट उभं राहिलं आहे. त्याचं काय? कसलं संकट? नगरकर काकुळतीला आले. अहो, हे श्रीधरपंत दाते आमच्यावर फौजदाऱ्या करायला निघाले आहेत. माणूस कसला, महासंबंधच तो. एकदा मागे लागला म्हणजे काही करायचं बाकी म्हणून ठेवत नाही. बळवंतराव तुच्छतेने म्हणाले, अहो, ह्या गोष्टी व्हायच्याच. एकदा तुमचं वर्म सापडल्यावर जो तो तिथे टोच मारायचाच. त्याला तयारी ठेवली पाहिजे. घाबरून कसं चालेल? दात्यांना म्हणावं, खुशाल करा फौजदारी. पण एवढं लक्षात ठेवा की एकदा फौजदारी सुरू झाली म्हणजे त्यात फार माणसं गुंतील. आणि फौजदाऱ्या काय दात्यांनाच गुदरता येतात असं थोडंच आहे. आपणही तसले प्रकार करू शकतो. खुद्द दात्यांना अडचणीत आणणं काही अशक्य नाही. त्यांना एवढं कळवण्याची व्यवस्था करा म्हणजे ते गप्प बसतील. भावे अगदी रडकुंडीला आले. माझा तर बुवा अगदी धीर तुटत चालला आहे. बळवंतराव एकदम पगडी डोक्यावर ठेवून उभे राहिले. हे पहा, तुमचीच जर याबाबतीत तयारी नसली तर हे फुकटचं भांडण मी कशाला भांडत बसू? तुमचं तुम्ही काय ते बघा. त्यांचा तो रुद्रावतार पाहून सगळेच मामलेदार घाबरून गेले. एक बळवंतराव सोडले तर त्यांना आधार असा कोणाचाच नव्हता आणि तो आधार गमवायला ते मुळीच तयार नव्हते. बळवंतराव पुन्हा खाली बसले आणि मामलेदारांचं भांडण मग ते अखेरपर्यंत भांडत राहिले. मामलेदारांची बाजू त्यांनी खूपच सावरली.
संमतीवयाच्या वादापासून पुण्याच्या सार्वजनिक जीवनाचे पुढारीपण रानड्यांपासून बळवंतरावांनी जवळजवळ हिसकावून घेतले होते. या मामलेदार प्रकरणामुळे बळवंतरावांचे पुढारीपण पक्के प्रस्थापित झाले. या कामाला इतक्या निस्वार्थीपणाने आणि कर्तबगारीने स्वतःला वाहून घेणारा दुसरा मनुष्य पुण्यात नव्हता.